विठ्ठल विठ्ठल हा हा टाळी 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 शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवना तया नबादी क्रोधका धर्मार्थ काम मोक्ष शिवदेकता प्रत्यक्ष वाचे वदता शिवना तया नबादी क्रोधका एका जनार्दनी शिव निवारी करी काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तया नबादी क्रोधकाम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय घटंगरा हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव रामलिंगेश्वर विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नवादी क्रोध काम प्रस्तुत प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग पवित्र अतिपवित्र भूमी कार्यक्रमाचं निमित्त तिन्ही देवामधलं भोळ दैवत हाक मारल्याबरोबर प्रसन्न होणार बर का लिंबेवाडीकर हाक मारल्याबरोबर प्रसन्न होणार कारण त्या ठिकाणी महाराज ऐका बिडगर परिवारानं देवादिदेव महादेवाकडे याचना केली आणि ती याचना त्यांची पूर्ण केली महाराज एक त्या ठिकाणी भोळ्यातला भोळ टाळ्या वाजवा सर्वच इच्छा होती महाराज ऐका सायास बापूरावजी त्या ठिकाणी महाराज बिडगर CRP मध्ये त्या ठिकाणी महाराज त्यांच्यासाठी टाळ्या कैलास ज्ञानोबा बिडगर मुंबई पोलीस मध्ये ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि कुमारी पूजा तुकारामजी बिडगर मुंबई पोलीस त्या ठिकाणी आमच्या ताईसाहेबासाठी टाळ्या वाजवा कारण त्या ठिकाणी महाराज ऐका ह्या तिन्ही बी लेकरायचं मनोगत देवादिदेव महादेवानं पूर्ण केलं पूर्ण केला पूर्ण केला देवादिदेव महादेवांना त्या ठिकाणी महाराजांचं मनोगत पूर्ण केलं अभंग निळोबरायचं पूर्ण घ्यायचं नाही मला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ जे बिडगर परिवारांचं स्वप्न होतं आणि विशेष दुधात साखर महाराज प्रत्येकाचा एक एक लागला मुलगा महादेवांना कोणाला राग येऊ दिला नाही त्याचे 2 लागले एकाचा राहिला असंही नाही महाराज त्या ठिकाणी पण सर्वांची अगोदर मी क्षमा मागतो महाराज थोडा वेळ झाला वसमतच्या पलीकडे काल्याचं कीर्तन होतं विचारून घेतलं होतं आणि आम्ही दोघांना एकच विचार केला मी म्हणलं हे म्हणले मी मुखेडमध्ये जातो तुम्ही वसमतमध्ये जा बरं काय आणि मी बी फेटा सोडित नाही म्हणले तुम्ही सोडू नका महाराज हा दोघे काल्याचे करून एक एक कीर्तन येतं म्हणले महाराज हसायचा विषय सोडून द्या कारण जमलेली गुणजन मंडळी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध त्या ठिकाणी महाराज परमादरणीय पप्पू महाराजजी बोले गान गंधर्व त्या ठिकाणी आमचे गणेश महाराजजी माळेगावकर मृदंग महामेरू निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परमादरणीय माधव महाराज हाके चुलते पुतणी कीर्तन त्या ठिकाणी माझ्या कीर्तनाला बसले वाजवायला बरं केशव महाराज हाके सूरज महाराज दीपक महाराज जमलेले सर्व गुणीजन मंडळी सर्व पाहुणे मंडळी आप्तेष्ट मंडळी सर्व बिडगर परिवारावर नितांत प्रेम करणारी गावातील मंडळी सर्व पाहुणे मंडळी माता भगिनी सर्वांच्या चरणावर आणि विशेष त्या ठिकाणी महाराज देवादिदेव महादेव YouTube चॅनल तुम्हालाही धन्यवाद आणि विशेष माझ्या अगोदर सेवा झाली बरं काय आमचंही भाग्य त्या ठिकाणी महाराज परिचय नव्हता संजय महाराज यांनी आपल्या गोड त्या ठिकाणी महाराज मोडक्या तोडक्या कशा का होईना थोड्या वेळामध्ये कारण त्या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला कारण आल्याबरोबर ऐका काही महाराज सोडित नाहीत आल्याबरोबर काय हां कारण तेच महत्वाचं आहे महाराज त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये मोठं पण आहे कारण त्या ठिकाणी संजय महाराज तुम्हालाही त्रिवार लोटांगण सर्वांच्या चरणावर लोटांगण घालून सेवेला सुरुवात आहे विठाला विठाला
संजय बाबा किती भोळा आहे महाराज ऐका किती भोळा त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर भोळा राजा शिवशंकर भोळा राजा शिवशंकर महाराज मोठ्याच आहे 3 भुवन आहेत महाराज त्या ठिकाणी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराज कैलास भुवन त्याच्यामध्ये आमचा राजा भोळा आहे किती भोळा आहे नात्राय सांगता त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर किती भोळा आहे महाराज आहे का स्वतःची पत्नी देऊन टाकली एवढा भोळा विठाला 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 किती भोळा आहे महाराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज कैलासीता देव पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज कैलासीचा देव पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती ऑल द राईट प्रमाण महाराज मी बोलवलो त्याला अनुसर योगीराज आहे पार्वती आई साहेबाचा पती आहे पण किती भोळा आहे तो काही मागत नाही मागताय ते देव नाही आणि त्या ठिकाणी मागणारे देव नसतात मागतात देव कोणते शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते ते अरे हे गाडगे महाराजांना देव करून ठेवलेत महाराज हे मागणारे का ठेवले स्वच्छता अभियान गावामध्ये राबविलं कारण त्या ठिकाणी गाव झाडायचे आणि मंदिरात भजन करायचे तरी लोक त्या ठिकाणी महाराज आहे का बरं गावाच्या बाहेर सर्व त्या ठिकाणी घाण करू लागले मग गाडगे महाराजांच्या लक्षात आलं त्यांनी घेतला दगड की शेंदूर लावायचं खेड्यातले लोक शेंदराच्या देवाला भेट येत बरं काय तसं हे शेंदरी हेंदरी देवते मागणार दैवत नाही आणि मागताय तो देव नाही विठाला विठाला मागतो देव मागतो असं नाही महाराज ऐकणारे माणसं चतुर आहे हुशार आहे मागतात सोपानराव आधी घेतो आणि नंतर देतो घेशी तव्हा देशी आईसा असं शिवदार आईसा असं शिवदार आईसा असं शिवदार महाराज अगोदर घेतो आणि नंतर देतो महाराज कसा घेतो भगवंताला एखादा त्या ठिकाणी महाराज उद्धवांना प्रश्न केला देवा प्रमाणाचं उत्तर दे जावं बरं काय
प्रमाणाचं उत्तर दे जावं कीर्तनकारांना आणि प्रमाण सोडी जावं त्याला कीर्तनकार म्हणतात आणि त्या प्रमाणाला किंमत असते विठाला विठाला देव घेतो उद्धवांना विचारलं देवा तुमची सख्खी बहीण सोडून तुम्ही द्रौपदीचंच नाव घेता आम्ही बघतो मी हमेशा देशी तेव्हा घेशी घेशी तेव्हा देशी मग त्यावेळेस त्या ठिकाणी भगवंतांना सांगितलं उद्धवा अरे जेवढं माझ्यावर प्रेम द्रौपदी करते तेवढी माझी सख्खी बहीण करत नाही बरं काय म्हणले की नाही मला खरं वाटत नाही तुला परीक्षाच घ्यायची असली तर चल म्हणले त्यावेळेस भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी बोटाला काहीतरी आणून घेतलं रक्त बळबळ बळबळ रक्त गळू लागलं गेले सुभद्रेच्या दारामध्ये सुभद्रे बोट कापलंय रक्त चाललंय सुभद्रा घरामध्ये गेली फेकून दिलेली चिरगुट हुडकून लागली इथं हुडक तिथं हुडक तिथं हुडक तिथं हुडक सापडच तेवढ्यामध्ये जास्त रक्त जाऊ लागलं पुढे गेल्याबरोबर द्रौपदीला हाक मारल्याबरोबर द्रौपदी धावत चालली डोक्यावरला पदर काढला टर दिशा फाडला उद्धव म्हणले त्या ठिकाणी द्रौपदी पदर हा सौभाग्याचं वाहन आहे पदर फाडू नये हे कारण त्या ठिकाणी महाराज काय होतंय मालकाचं आयुष्य कमी होतं इकडे आहे का त्यावेळेस द्रौपदीचं वाक्य लक्षात घेऊन जा द्रौपदी म्हणली उद्धवा अरे माझ्या मालकाचं हे कपाळावरलं कुंकू हे सुरक्षित ठेवायचंय का नाही ठेवायचंय त्याच्या हातात आहे ज्याचं बोट कापलं त्याच्या हातात आहे महाराज आणि जेवढ्या बोटाला चिंध्या होत्या तेवढ्या हा वस्त्र पुरले कधी वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाली माऊली वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली कौरव मंडला सगळी माझी आणली वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली वस्त्र हरणे वस्त्रे झाली माऊली वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली घेसी तेव्हा देशी किंवा देशी तेव्हा घेसी ऐसासची उदार देव घेतो काय घेतो महाराज देवाला काही लागत नाही फक्त तुम्ही त्या ठिकाणी त्याचं नामचिंतन करा बर काय त्याचं नामचिंतन केलं मग त्याच्यावर तुमचं ऋण होतंय आणि त्या ऋणातून त्या ठिकाणी तुमची फेड करण्यासाठी तुमची वाट पाहतो विठाला विठाला आज आपल्या बिडगर परिवारानं भगवंताला हाक मारली महाराज 900 लोक करतेत पण फेडीत नुसता सोपं त्या ठिकाणी महाराज एका बाईला लेकरूच होईना गेलं लेकरू व्हायला गेल्याच्या नंतर तिला सांगितलं सटवाईला नवस्कार सटवाई पैसे गेले महाराज सटवाई माय मला पोरग होऊ दे तुला चुटकीचा मांडव करी कोणता चुटकीचा सटवाईला वाटलं मला बरेच मांडव केले चुटकीचा मांडव आतापर्यंत कोण केला नाही आतापर्यंत सटवाई प्रसन्न झाली बाईला मुलगा झाला पण बाई चतुर होती महाराज साहेब गेली सटवाईपाशी लेकराला पाणी त्या ठिकाणी पाया पडविलं नैवेद्य केला 4 कोपऱ्यावर 4 चुटक्या मारल्या झाला म्हणली मांडव महाराज देवाशान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे त्याला एकच लागतंय महाराज देवाला काय लागतंय काही न लगे एक भावाची कारण 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 वाटशी आनवी टोबाची काही न लगे एक भावाची कारण वाटशी आनवी टोबाची काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक देवाला फक्त भाव लागतो महाराज तो भावाचा भुकेलाय महाराज त्या ठिकाणी महादेव तो भोळा आहे तो भावाचा भुकेलाय
दादा एक मोठं उदाहरण आहे मला शिवलंमृतामधलं. कोळ्याचा मुलगा बर काय, दररोज महादेवाचं त्या ठिकाणी महाराज पाणी घातल्याशिवाय जेवत नव्हता. ऐका त्याचा भाव काय होता, शिळे कुटके न्यायचे नदीवर स्नान करायचं, पाणी नव्हतं त्या ठिकाणी मारलं, त्या तांब्या नाही, फुलारी नाही, कसल्याच प्रकारचे गंगाजल नाही त्याला पाणी व्हायला. त्यांना तोंडामध्ये पाणी घ्यायचं आणि महादेवाच्या पिंडीवर टाकायचं दररोज नियम. महादेव पार्वतीची सवारी जाऊ लागली वरून. तेवढ्यामध्ये आईसाहेब म्हणल्या, महादेवा मला तुमचं काही पटणं झालंय आता. झालं तरी काय, नाही नाही म्हणले. काय म्हणले, ते कधी तोंड धुत नाही, कधी त्या ठिकाणी दात घासीत नाही, आणि तेवढं अमंगळ पाणी तुम्ही त्या ठिकाणी महाराज अर्पण करून घेता. महादेव म्हणले, पार्वती तसं नाही ग, त्याचा जो भाव आहे तो भाव दुसऱ्याचा नाही. कस काय, मला परीक्षा दाखवा. त्या दिवशी महाराज त्या ठिकाणी मग कालांतरानं एका महिन्याला एका राजाचा अभिषेक होता, महाअभिषेक. ब्राह्मण मंडळी आलेली, 11 रुद्राचा अभिषेक चालू आहे महाराज. तेवढ्यामध्ये आईसाहेब महादेव वरून जाऊ लागले. हा कोळ्याचा मुलगा दररोजचा नियम त्या नदीवर स्नान केलं, तोंडामध्ये पाणी घेतलेलं आहे, येऊन उभा टाकला कोपऱ्याला, कोण जाऊ देते मध्ये, त्याला ढकललं बाहेर. आणि आईसाहेब म्हणू लागल्या, महादेवा काय थाट आहे अभिषेकाचं, तुला दाखवतो म्हणले. महादेवानं आज्ञा दिली कोणाला, शेषनारायणाला. शेषानं जरा मुंडका हलविल्या बरोबर ब्राह्मण पळाले, तो राजा पळाला. जो कोळ्याचा मुलगा होता, हे मंदिर माझ्या महादेवावर पडल म्हणून त्या ठिकाणी बाबाजी चुळणी टाकणं, त्या ठिकाणी झोपणं. ऐकायची एवढा त्या ठिकाणी महाराज भाव पाहिजे. त्या ठिकाणी प्रमाणे योग्य टाळ्या वाजवा महाराज. त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी देव कयाचा भुकेला महाराज. अरे त्याला प्रेम पाहिजे, त्याला भाव पाहिजे महाराज. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, कारण त्याला हा अंतरीची घेतो गोडी. ऐका पाहे जोडी भावाची, त्याला अंतरातलं कळतंय महाराज माझा भक्त कसा आहे का, ह्याच्या मनात एक आहे का, ध्यानात एक का, मुटक मुखात एक आहे महाराज. आहे का त्याला समज कळतंय. काय काय कळतंय, समुद्र पैलाडी देखे स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत वळके मुंगीचे, न सांगता तुम्हा येते अंतर, करो येते अंतर, विश्वी विश्वावर परिहाराची न लगे, विश्वी विश्वावर परिहाराची न लगे,
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची महाराज तुझ्यामध्ये भाव किती आहे महाराज आहे का हा आपल्याकडे भाव नाही केशव महाराज आहे का आपल्याकडे आहे तो अहमभाव आहे महाराज आहे का आणि त्या ठिकाणी भक्ताकडे आहे तो त्या ठिकाणी सोहमभाव आहे विठाला विठाला कुंडली गौर हरी देवाला भावच लागतो महाराज त्या ठिकाणी महाराज त्याला भाव कारणे भाव तस्मात देवा कारणे भाव तस्मात यावे न लगे फार सवित यावे न लगे भार सवित झाले कचित तरी बहुत यावे कचित धरी बहुत एवढ्यासाठी नका करू आत हातगा देवास देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारशे वित्त वित्त म्हणजे पैसा झाले एक चित्त तरी बहुत परमार्थात चित्त शरीरात पित्त आणि संसारात वित्त महाराज गोड प्रमाण आहे देवाला भाव लागतो देव पैसा मागत नाही महाराज त्या ठिकाणी महाराज रे भोळा दैवत आहे महाराज हे काही मागतच नाही आणि ज्यांना मागितलं त्याचं पूर्ण केल्याशिवाय राहत नाही त्याला महादेव म्हणतात विठाला विठाला कुंडली गौर हरी विठ्ठल चला पुढे महाराज भोळ्यातलं भोळ दैवत महाराज नाथराय सांगतात आणि मागितलं तेव्हा देणार आहे किती भोळ अभंगाचं पहिलं शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती एवढं भोळ दैवत दुसरं नाहीच मग त्याचे पाय माझे चित्ती कारण प्रसन्न लवकरात लवकर होणार आहे महाराज त्या ठिकाणी ऐका त्याला काही लागत नाही हो महाराज काय लागतं हे ऐका काय काय लागतं मामा एक बिल्वदळ चंदन अक्षिदा पूजन तत्वता
बहु सोपे. एकच बेलाचं मान मागते महाराज, दुसरं काही मागत नाही महाराज. लाखोली व्हायली तरी तेच आहे, 11 व्हायले तरी तेच आहे, आणि 1 व्हायलं तरी तेच आहे. एक बिलवदळ चंदन अक्षदा एवढी महादेवाची पूजा सोपी आहे. ऐका, आमच्या गावातून दररोज ऑटो जायचा. कुठं? परभणीला. त्या प्रदीपजी मिश्राची कथा होती बरं का. एक ऑटो दररोज जायचा. तेव्हापासून बाया उठलं की महाराज पहाट महाराज ती बेलाची फुलारी भस्म तांब्या आणि पहाट उठलं तेव्हापासून महाराज. मग आमच्या घरचेही गेले एका दिवशी. घरचे गेल्याच्या नंतर मला जायचं होतं काल्याच्या कीर्तनाला. हा बरं काय. मग ते घरचे गेले तेव्हा त्या ठिकाणी लाईट होती महाराज. हिटरवर पाणी तापीला आंघोळ करून गेले. आमच्या नशिबाला लोड सेटिंग आली. त्यावेळेस आम्ही ते धसकट घालून पाणी तापिलं. तेवढ्यामध्ये आमची पार्वती बेल घालून आली. आल्याच्या नंतर गडबड होती काल्याची. धोतर नेसलं, चहा करून पिऊ लागलो. तेवढ्यामध्ये पार्वती आली. म्हणली काय करायला दिसेना झालं. मी म्हणलं चहा प्यालो करालो. तुम्ही बी प्या आणि मला बी 1 कप द्या. असा जर बेल रोज व्हायला तर पुण्य लागणार नाही महाराज. त्या ठिकाणी पतीची या मता अनुसरून पतिव्रता. तुम्ही महादेवाला बेल कधी घाला, आपला महादेव प्रसन्न ठेवून त्या महादेवाला बेल घाला. महादेवाला म्हणणे मला नाही, मी म्हणीना झालो. मी पाहून त्या ठिकाणी पाहून ग्रंथ करावे कीर्तन. मालक दिवसभर उपवाशी आऊत हाणून आलाय आणि तुम्ही शिवलीला अमृताच्या पारायणाला बसले. उपयोग आहे? मालकाच्या पाया पडायचं नाही आणि महादेवाच्या पाया पडायचं. उपयोग आहे? अरे माय, त्या ठिकाणी महाराज तुमच्यामध्ये ताकद कमी नाही. एका बाईनं फक्त मालकाची सेवा केल्यामुळं 3 दिवस सूर्य निघू दिला नाही. किती दिवस? 3 दिवस सूर्य निघू दिला नाही. तिनं कधी त्या ठिकाणी तीर्थयात्रा केली नाही, तिनं कीर्तन ऐकलं नाही, तिनं भागवत ऐकले, आणि एका बाईनं 7 दिवस सूर्य निघू दिलं नाही. दोन्ही बी बाया साध्या आहेत महाराज. म्हणून आपल्या मालकाची आधी सेवा करा आणि नंतर त्या ठिकाणी दुसऱ्याची महादेवाची सेवा करा, अजून अन्य देवाची करा. विठाला विठाला. एवढा भोळा महादेव आहे महाराज. राजाला त्या ठिकाणी महादेवानं लंका निर्माण केली. सोन्याची लंका आहे. आणि हुशार. ऐका, ब्राह्मण म्हणून तिथं एक ब्राह्मण बोलिला. त्या ब्राह्मणाचं नाव आहे राजा रावणाला बोलिलं वास्तूला. राजा रावण त्या रामायण सांगणाऱ्यानं काही सांगावं नाही. एवढा चतुर होता, एवढा हुशार होता आणि एवढा विद्वान होता महाराज. मग म्हणतील रामाची पत्नी का नेली ही? वाल त्या ठिकाणी नारदांना सांगितलं होतं, तुझ्या कुळाला जर मोक्ष पाहिजे असेल तर एकच करावं लागल, माईवर शिवी दिल्यावर राग येणार. येईना महाराज तेवढा होय केशव महाराज. म्हणून तुला त्याची बायकोच न्यावं लागल, तेव्हा तू या कुळाला मोक्ष प्राप्त होईल. विरोध भक्तिवती राजा रावणाची. ऐका, कारण दक्षिणा मागा म्हणले महादेव, त्यावेळेस त्या ठिकाणी रावण म्हणले मला ही लंकाच देऊन टाक. बरं, ह्याच्याही पुढे चला. हा ऐका, हा स्वतःची पत्नी देऊन टाकली राजा रावणाला. एवढा भोळा त्या ठिकाणी. म्हणून त्रिभुवनी उधार भोळा राजा शिवशंकर, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. बरं नात्राय, नुसते पाय चित्तात ठेवाव का त्यांचं नामस्मरण कराव?
महादेवाचं स्मरण केलं ऐका तया न बाधी क्रोध काम ऐका क्रोध येणार नाही कारण आम्हाला रागतलं येवं महाराज एक जण म्हणला त्या ठिकाणी महाराज मी कुंभमेळ्यामध्ये गेलो राग सोडून आलो म्हणला आपण तिथे राग सोडला मग सोपान महाराजांसारखे गेले महाराज म्हणले खरं राग सोडला म्हणाले की खरं सांगावलं म्हणलं पुन्हा विचारलं खरं सोडला म्हणलं पुन्हा पाच्या भरीला विचारला खरं सोडला म्हणला पुन्हा काचे कोचे घेऊन पुढे आला म्हणा कुठं जात आहे का महाराज त्या ठिकाणी अरे हे राग राहावं का राहू नये झालाय राग राहावं का राहू नये राहावं लागतं हा जमद अग्नीला सांगितलं होतं राग सोड राग म्हणू लागला स्वतः ऐका बरोबर आहे ऐका हा ज्यावेळेस त्या ठिकाणी शस्त्रार्जुन राजा हा कामधेनू न्यायला आला त्यावेळेस त्या ठिकाणी राग म्हणू लागला मला सोडू नको ऐक तुझं नुकसान होईल तेवढाही राहू नये पण थोडा तरी त्यावेळेस जमागदागने म्हणले नकोच म्हणला तसा कटाळा चाललाय राग पाया पडू लागला राहू दे शस्त्र अर्जुन राजांना महाराज आहे का कामधेनू तर नेलीच पण युद्ध करून नेली महाराज आहे का राग राहावं पण थोडा राहावं कामापुरता राहावं नाही तर आम्हाला लय राग आलाय बरं काय लय राग आलाय मी गेल्याबरोबर संजय महाराजांना कीर्तन सोडलंच नाही हो लय राग आलाय आम्हाला महाराज त्या ठिकाणी चला राग राहावं पण कामापुरता राहावं काम ऐका कामानं चांगल्यानं नाळलं महाराज त्या ठिकाणी हे कलियुग आहे सोडून द्या अरे त्रेतायुगामध्ये लोखंडाचे चणे खाले काय खाले अंगद मामा कृतायुगामध्ये लोखंडाचे चणे खाले हे तेला बसू दिल नाही महाराज त्या ठिकाणी हे कलियुग आहे कलियुगामध्ये तो काम कुठं नेऊन सोडील सांगता येत नाही महाराज आहे का अरे ज्यांचा अभंग निवडला हा ज्यांचं वर्णन चालू आहे त्याला सोडलं नाही धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मान केला इंद्र चंद्राची दराला लाविला जाने तो केवळ पंचालन यडका मदन तो केवळ पंचालन यडका मदन तो केवळ पंचालन थट्टेने हरविली मुली गेली नारदाची नारदी अशी बरी नवे गा थंडा अशी अशी बरी नवे गा थंडा भल्या भल्या शिलावी बघा बरी नवे गा थंडा भल्या भल्या शिलावी बघा बरी नवे गा थट्टा बरी नाही महाराज थट्टा रावणाने केली लंका सोन्याची झळाली थट्टा ज्याची त्यास भोवली बरी नोहे थट्टा थट्टेपासून सुटले चौघे शोक भीष्म हनुमान चौथा कार्तिक स्वामी जान यासी नाही बटा अरे ही थट्टा बरी नाही बर काय कारण इथं चांगले गेले रे हे 20-20 हजार वर्षे एका विकारासाठी तपश्चर्या करावं लागली महाराज बर काय तो देखील ऋषी महाराज झालं काय त्याच माधव महाराज त्याचं काय झालं धडक मारिली विश्वामित्र धडक मारिली विश्वामित्र मागे झाला कुत्रा मागे झाला कुत्रा मागे झाला कुत्रा मागे झाला कुत्रा बरी नवे गा थंडा भल्या भल्या शिलावीला बघा अशी बरी नवे गा थंडा भूक लागली होती पण कोणीकडे भूक गेली की महाराज ऐका रंग दैवत यावं लागते महाराज
पुष्कळ 100 किलोमीटरहून आलो महाराज. कसं आलो आणि त्या रामलिंगेश्वरानं कसं आणलं ह्या रोडनं त्यालाच माहित. विठाला विठाला आता एवढे फोन करू लागले महाराज. कमीत कमी 35 फोन आले बर काय. कीर्तनामध्ये महाराज येईपर्यंत फोन करतात. जाताना महाराज गेला काय कुठं कुचकला काय काय देणं घेणं नाही महाराज. जेवढं प्रेम येताना आहे त्याच्यापेक्षा 25% प्रेम त्याला काढून देताना ठुजा. विठाला विठाला वाचे वदता शिवना. अरे त्या भगवंतांना त्या ठिकाणी गोड नरदेह दिलेला आहे. त्याचं त्या ठिकाणी चिंतन करा. होईल काय त्या ठिकाणी महाराज आहे का. एवढा भोळा वाचे वदता. ह्या वाचेनं फक्त त्याचं नाव घ्या. काय होईल. जळतील राशी पातकांच्या. ऐका महाराज त्या ठिकाणी एवढं भोळं दैवत आहे महाराज आहे का. आणि हे प्रसन्न होणाराला त्या ठिकाणी महाराज नक्की त्या ठिकाणी देते महाराज. नवस केलेला ठुजाव नाही. एक जणाला पोरग व्हायला गेलं. त्यांना म्हणला मारुत्र्या मला जर पोरग दिलास तर तुला सोन्याची टोपी घाली. मारुतीने विचार केला बरं म्हणले आपल्याला काही नाही अगोदरच मी मुंजे आहे सोन्याची टोपी लिहायला तरी मिळेल बरं काय. मारुत्र्या प्रसन्न झाले. त्याला मुलगा झाला पण ते हुशार होतं महाराज आहे का. त्या पोराचं नाव ठेवलं सोन्या. काय ठेवलं. सोन्या ठेवलं पोराचं नाव. आणि गेला महाराज त्या ठिकाणी एक दबड लावलं. त्या ठिकाणी महाराज डमडम डमडम वाजवीत गेलं. मारुतीला त्या पोराची टोपी काढली आणि हो रे मारुती म्हणला तुला सोन्याची टोपी महाराज. पण बिडगर परिवारानं तसं केलं नाही. टाळ्या वाजवा सर्वजण. ऐका कारण अन्नदान आणि ज्ञानदान ऐका हे का केलं ह्या पवित्र देव त्या ठिकाणी स्थळावर. ऐका कारण त्या ठिकाणी इथं केलेलं अन्नदान ह्या तिन्ही लेकराच्या पाठीशी आशीर्वाद आहे महाराज बर काय. कारण दादा 20 वर्षाखाली आम्ही पोरी मारल्या. बर एवढ्या मारल्या तिचा कटाळा आला रे. अरे ती बाई राष्ट्रपती झाली. ती बाई पंतप्रधान झाली. अरे ती बाई आमची बहीण झाली राखी बांधायला. ती आमची बहीण भाऊबीजेच्या दिवशी आम्हाला ओवाळाई झाली दादा. आणि आज तीच मुलगी आपल्या गावातली आज आपल्या देशाचं धर्माचं रक्षण करणारी आमची पूजाताई. टाळे वाजवा. अरे पहिलं महाराज होतं पप्पू महाराज काय होतं चूल आणि मूल एवढंच होतं आमच्या बायाकडं. बाहेर निघू देत नव्हते. पण ऐका जग कुठं गेलंय चंद्रावर गेलाच बरं काय. काही काही म्हणाले महाराज तुम्ही त्या ठिकाणी जग चंद्रावर गेलं तुम्ही घोंगडीहून काही खाली येत नाहीत वाटाले. बघा म्हणले महाराज त्या ठिकाणी ऐका कपडे धुवायची मशीन आली. पोळ्या करायची मशीन आली. आली ना माय. इकून पीठ टाका इकून कणिक टाका तिकून साखर टाका पुरणपाळी बाहेर बाहेर संजय महाराज बरं काय. बरोबर आहे. पण काही दिवसाला आंघोळीची मशीन येणार आहे. पाहुणे जास्त आले की मशीन मध्ये एकदा टाकायचे बटन टाकायचे. आणि लाईट गेली लोड सेटिंग मध्ये पाहुणे मध्येच सर्व मशीनी निघाल्या मायबाप. पण ज्या भगवंतानं जी मशीन केली ती अजूनही निघाल नाही. इकून तांदूळ टाका पीठ टाका बरं का. इथून भाकर टाका भात टाका दूध टाका बरं काय. इकून इथं जर कापलं तर रक्त बाहेर येईल. आणि रक्त बाहेर येणारी अजूनही मशीन त्या ठिकाणी तयार झाली नाही महाराज. म्हणून त्या भगवंताचं वाचे वदता. अरे त्यानं मशीन दिली. ह्या मशीननं त्या ठिकाणी काय करा भगवंताचं चिंतन करा. त्यांना अशी मशीन दिली ह्या मशीन सारखी दुसरी मशीनच नाही. कशी नाही. औता हात का मानव देह अल्लाने औता हात का मानव देह प्रभु ने जब दिया आया दिया तुझे लोया जमाना लोया आया दिया तुझे लोया जमाना लोया औता हात का मानव देह तुझे दिया औता हात का मानव देह
औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया कोण म्हणते खाया पिया सुख शेष होय. अरे खाऊ नका काही बी पिऊ नका. मी एक जणाला म्हणलं बाबा असं पे जाऊ नको रे बाबा सुखी संसार सोन्यासारखी बायको सोन्यासारखी लेकरं हे उन्हात टाकू नको. नाही म्हणला महाराज टेन्शन आहे म्हणला मला टेन्शन मुळे प्यालो म्हणला महाराज त्या ठिकाणी असं पेत नव्हतो. मग त्यानं मला सांगितलं मुझे पिणे का शोक मी का शोकानं प्यालो का म्हणला महाराज टेन्शन. अरे टेन्शन ह्यानं जात नाही राजा हा ते टेन्शन जाईल काय ना तेने चित्ता सदा समाधान. काय होईल महादेवाचं भजन कर समाधान राहतील टेन्शन मुक्त राहील. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. अरे हे सर्व पाहणारा तोय तो चतुर आहे. तो किती चतुर आहे देव चतुर देव चतुर जाणोनी अंतर व्रत तसे मारा. त्या ठिकाणी ऐका वेळ संपलेला आहे. सर्वांनी हात वर करा गोड भजन करा महादेवाचं एक वेळेस. आवाज द्या थोडा दादा. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर 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 नमः शिवाय नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव. यथा मध्यात अवकाश धावत्या वेळामध्ये गुरुवारी मारुती महाराज दस्तापूरकर माझे बाबा वैकुंठवासी राजाराम महाराज खोरसकर तुम्ही साधू संत मायबाप तुमच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी महाराज तासभर बोलण्याचा प्रयत्न केला. अपशब्द गेला असेल तुमचं लेकरू ह्या नात्यानं उदार अंतकरणानं क्षमा करा. कारण हे तिन्ही लेकर आपले त्या ठिकाणी महाराज आहे का पोलीस दलामध्ये CRP मध्ये त्या ठिकाणी रुजू झाले. रामलिंगेश्वरांचा तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी आमच्या दिदीच्या पाठीशी आशीर्वाद असो अशी आज देवादिदेव महादेवाला प्रार्थना करतो. तुमचं आयुष्य त्या ठिकाणी सुखाचं समाधानाचं जावं अशी आज आपल्या सर्व वारकऱ्यांची प्रार्थना. तुम्हाला सर्व वारकऱ्यांचा आशीर्वाद असो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल.